जे होते रशियाचे ते म्हणाले होते की जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. पण यांनी असं म्हटलंय संजय राऊतने एक्सवर, सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. जय श्रीराम. काय तुमच्याच टीव्ही चॅनलने काही दिवसा अगोदर एक बातमी दाखवली होती की भांडूपमध्ये गांजाची शेती सापडलेली होती, अशी बातमी होती. आता त्याचं प्रत्यय आम्हालाही येत आहे की अशी हे ट्विट करत असताना नेमके संजय राऊत किती शुद्धीत असतात ह्याचं कुठेतरी तपासलं पाहिजे. कारण का तरुणांना आणि देशाच्या युवकांना जेन झी आणि जेन ए अशा पद्धतीचे नाव ठेवण्याची हिंमत अगर संजय राजाराम करत असेल तर त्याला रस्त्यावर फिरणं मुश्किल होऊन जाईल. कपडे फाडून त्याला फिरायला लावतील एवढी ताकद या देशाच्या तरुणांमध्ये आहे. आणि भारत हा युवकांचा देश आहे, म्हणून संजय राऊतांनी आपल्या पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्यासाठी आमच्या देशातल्या तरुणांना हात छेडू नये, नाहीतर अल्लाहू अकबर बोलण्यासाठी पण त्याला ठेवणार नाही. एक लक्षात ठेवा. मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे 30 मे पासून. ठीक आहे, आता त्या संबंधित सरकारचे वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्री साहेब ह्या बाबतीमध्ये योग्य ती भूमिका जाहीर करतील. थँक्यू सर.